नमस्कार फ्रेंड्स, अनुजाज किचन आणि क्राफ्ट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज फ्रेंड्स मी बाहेर गेल्यामुळे फारच जरा उशीर झालेला आहे, त्यामुळे जेवण बनवायला पण मला उशीर झाला आहे आणि गरमी पण आहे, त्यामुळे मुलांना काही जास्त असा हेवी जेवण नको आहे. आज मुलं घरीच आहेत, आज शनिवार आहे त्यामुळे मुलं घरीच आहेत. ते बोलले की आम्हाला साधा पुलाव बनव मम्मी. आज मी पुलाव बनवते, तुम्हाला दाखवते कसं काय पुलाव बनवते. पटकन 10 मिनिटात रेसिपी होते. तांदूळ आपण धुवून थोडे भिजत ठेवेपर्यंत भाज्या वगैरे कापून घ्यायच्या आहेत. भाज्या वगैरे जास्त नाही आहेत, थोडेच आहेत. तुम्हाला दाखवते मी काय काय घेते ते. हे बघा, 1 वाजलाय, जवळजवळ लेट झालाय. दाखवते. हे बघा, मी हे 1 ग्लास बासमती तांदूळ घेतले आहेत. नेहमी डीमार्टमधून वगैरे मी गेल्यावर कधी कधी घेऊन येते. कधी असा घाईघाईमध्ये आपल्याला पटकन पुलाव बनवता येतो, त्यासाठी मी हे 1 ग्लास पाणी घेतलं आहे. आता 2-3 वेळा ते स्वच्छ धुवून घेते मी तांदूळ आणि थोडंसं कोमट पाणी टाकून 10 मिनटं मी हे भिजत ठेवते. तोपर्यंत आपल्या भाज्या वगैरे कापून होतील फटाफट. चला तर बघू आपण रेसिपी पुलावची. हे बघा फ्रेंड्स, मी 2-3 वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घेतले. आता त्यामध्ये थोडंसं कोमट केलं आहे, पाणी जास्त गरम नाही करायचं आहे. थोडं कोमट पाणी टाकलं आणि 10 मिनटं ठेवले भिजत. छान असा मोकळा भात होतो, चिकट होत नाही. आता हे 10 मिनटं भिजेपर्यंत मी भाज्या वगैरे काय असेल ते कापून घेते. कांदा बिंदा तुम्हाला दाखवते कापल्यावर. चला तर फ्रेंड्स, इथे तांदूळ थोडे 10 मिनटं भिजेपर्यंत मी फटाफट ह्या भाज्या वगैरे कापून घेतल्या आहेत. भाज्या नाही आहेत जास्त, जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच मी घेतल्या आहेत. 1 मोठा कांदा घेतला आहे, बारीक स्लाइस चिरून घेतले आहेत. 1 टोमॅटो घेतला आहे चिरून. 1 बटाटा घेतला आहे सोलून, त्याचे तुकडे करून. इथे अर्धा पाऊण वाटी मी मटार घेतला आहे. सध्या मटारचं सीझन नाही आहे, मी फ्रोझन मटार घेतला आहे. इथे 2 ओले हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. इथे आले लसूण पेस्ट घेतली 1 चमचा. थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे, त्याने छान फ्लेवर येतो. आणि इथे काही खडे गरम मसाले घेतले ते दाखवते. 2 तेजपत्त्याची पाने घेतले आहेत. 1 दालचिनीचा तुकडा. 2 हिरव्या वेलची घेतले आहेत. 4-5 लवंग, 4-5 मिरी. 1 चमचा जिरे घेतले आहे आणि 1 चमचा मी बडीशेप घेतले आहे, त्याने छान फ्लेवर येतो. आणि इथं 1 लिंबू घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चिरून. आणि आता पावडर मसाले दाखवते. 1 चमचा काश्मीरी पावडर घेतली आहे. 1 चमचा धणेपूड घेतली आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि 1 चमचा मी शाही बिर्याणी मसाला घेतला आहे इथे, आणि छान फ्लेवर येतो. आणि हे मी तूप घेतलं आहे. आता सध्या माझ्याकडे बटर नाही आहे, नाही तर बटरसुद्धा घेऊ शकता, त्यांनी पण छान फ्लेवर येतो. तूप आणि मी थोडंसं तेल टाकणार आहे, मिक्स करणार आहे. एवढं सगळं घ्यायचं आहे. भाज्या वगैरे कमी आहेत, यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता. गाजर नाही आहे माझ्याकडे, किंवा फ्लॉवर वगैरे असे ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या घालू शकता. भाज्याने छान फ्लेवर येईल, पण सध्या माझ्याकडे हे होतं तेवढंच मी. तर फ्रेंड्स, मी इथे गॅसवर हा कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये फक्त आपल्याला फास्ट गॅसवर 2 शिट्ट्या बनवायच्या आहेत. 2 शिट्ट्या काढायच्या आहेत, सॉरी. यामध्ये आधी पहिल्यांदा मी तूप ओतते. 2 चमचे तूप घालते. दोन चमचे तूप घातले. तुम्हाला बटर तुमच्याकडे असेल तर बटर घालू शकता. थोडंसं तेल घालते. हे बघा, हे तूप तेल गरम झाल्यावर आपण पहिल्यांदा हे खडे मसाले घालून घेऊ. हे 2 तेजपत्त्याची पाने आणि हे सर्व मसाले घालून घेते. फ्रेंड्स, हे बडीशेप आहे ना, ती मेन आहे. बडीशेप नक्की घाला तुम्ही, त्यामुळे छान तुमच्या पुलावाला फ्लेवर येईल. छान असं जिरं फुललं आहे, बडीशेप वगैरे. आता आपण ही आले लसूणची पेस्ट घालूया.
परतून घेते. कांदा आणि मिरच्या घालून घेऊ. कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतायचा आहे. जास्त करपवायचा नाही आपल्याला, थोडासा असा नरम झाला पाहिजे. हा बघा फ्रेंड्स, कांदा थोडा आपला असा गोल्डन झालेला आहे. आता आपण टोमॅटो घालून घेऊ. छान असं परतायचं आहे. टोमॅटो नरम झाला पाहिजे. लवकर टोमॅटो नरम होण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालूया. थोडंसं मीठ घालून घेतलं, अर्धा चमचा. नरम होण्यासाठी जरा त्याच्यावर 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया. असं झाकण लावायचं नाही, नुसतं वरती ठेवायचं असं, म्हणजे छान लवकर नरम होईल कांदा टोमॅटो. बघा फ्रेंड्स, 2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढलं मी आता. छान असा कांदा टोमॅटो नरम झाला आहे. आता आपण यामध्ये सगळे पावडर मसाले घालून घेऊ. पावडर मसाले घालते मी आणि परतून घेते मिक्स करून. लगेच असे मटार आणि बटाटा टाकून देऊ. यावेळी आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या सर्व टाकायच्या आहेत. भाज्या पण मिक्स करून घेते मी, मटार आणि बटाटा. साधा सोपा आज पुलाव बनवते, त्यामध्ये जास्त काही भरपूर अशा भाज्या वगैरे नाही आहेत. फक्त मटार आणि बटाटा आहे. उलटं बोलते, घाई जाते, लेट झालं. छान असं परतून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, फास्ट नाही ठेवायची, नाही तर मसाले करपून जातील आपले. आता आपण हे भिजत घातलेले तांदूळ घालू. तांदूळ घातल्यावर जास्त परतायचं पण नाही आहे. आता हे तांदूळ हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचे, जास्त ढवळायचे नाही आहेत, नाही तर तांदूळ तुटतील. बघा, मिक्स करून घेते. झटपट पुलाव बनतो. 15 ते 20 मिनिटात. 10 मिनिटं तांदूळ भिजवायला लागतात, भिजत ठेवायला. 10 मिनिटं बनायला, शिट्ट्या येईपर्यंत. हे बघा, तांदूळ छान मिक्स करून घेतले. आता यामध्ये मी या ग्लासने 1 ग्लास तांदूळ घेतले होते ना, मग मी 1.5 ते 1.25 ग्लास पाणी घालणार आहे. याच्यावरती घालायचं नाहीये. 1 ग्लास आणि हे 1.25 ग्लास, बस एवढंच पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये ही कसुरी मेथी घालते मी. थोडी हातावर चुरून. कोथिंबीर आणि हे लिंबू पिळून घेते. लिंबामुळे छान फ्लेवर पण येईल आणि आपला भात मोकळा पण होईल, पांढरा थोडा.
आपलं सगळं साहित्य घालून झालं आहे. मीठ थोडं अजून चवीपुरतं घालायचं आहे. मग मी अर्धा चमचा टाकलेला टोमॅटो कांदा नरम होण्यासाठी, तर अजून अर्धा चमचा टाकते. बस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचे फास्ट गॅसवर फक्त 2 त्याच्यावर काढायचे नाहीत, फक्त 2च शिट्ट्या काढायच्या आहेत फास्ट गॅसवर. त्याचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या काढते. बस आपला पुलाव तयार. छान असा बिर्याणीसारखा लागतो, टेस्टी. तुम्ही असा एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा झाला तो. आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण शिट्ट्या झाल्यावर मग बघू. आज माझ्या देवांची छान अशी पूजा झालेली आहे बघा फ्रेंड्स. पूजा सकाळी झाली आहे, त्यानंतर मी बाहेर गेली होती. तर फ्रेंड्स आता कुकर थंड झाला आहे. पुलाव बघू कसा आपला तयार झाला आहे. छान असा सुगंध येतोय, पाहू शकता तुम्ही. असं मस्त असा पुलाव आपला तयार झाला आहे. हे बघा मोकळा मोकळा या जेवायला कुठेही लागलेला नाही बघा. परफेक्ट झालेला आहे, मोकळा झाला आहे बघा, बिर्याणी सारखा. तुम्ही एकदा असं बनवून बघा आणि मला नक्की सांगा. चला तर मग सॅटरडे स्पेशल चमचमीत असा पुलाव आणि त्यासोबत रोस्टेड पापड आणि आंबे एन्जॉय करूया. फ्रेंड्स आज रेसिपीसोबतच आज मी असा हा एक सुंदर असा क्राफ्ट तुम्हाला बनवून दाखवणार आहे. छान असा फ्लावर वेज. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त दिसतोय हा सुंदर. अशा प्रकारचे फ्लावर वेज जर आपण ऑनलाईन सर्च केले तर फार 500 ते 1000 रुपयापर्यंत मिळतात. फार महागडे असतात फ्रेंड्स, पण आपण हे 50 रुपयाच्या आतमध्ये करू शकतो. कसं ते तुम्हाला दाखवते. हा बघा अशाच प्रकारे मी अजून एक केलेला आहे. किती सुंदर दिसतोय बघा. हा बनवण्यासाठी मी हा एक असा कार्डबोर्डचा हे घेतलेला आहे राऊंडवाला. हा कुठे पण आपण काही सामान मागवलं तर मिळू शकतो. हा बघा मी या साईजचा बनवून घेते. तुमच्याकडे जर असं राऊंड नसेल तर तुम्ही कार्डबोर्ड कापून असं गोल चिटकून घ्या किंवा बॉटलवर पण करू शकतो. आता मी असं पेनाच्या साहाय्याने राऊंड मारून कापून घेते. चाकूच्या साहाय्याने मी कापलेला आहे. आता आपल्याला याचा बेस बनवण्यासाठी एक कार्डबोर्डचा तुकडा घेते. हा बघा आता याच्या बेसच्या साईजचा आपल्याला गोल असं राऊंड कापून घ्यायचं आहे आणि त्याला चिटकवायचं आहे. हा बघा फ्रेंड्स मी अशा प्रकारे राऊंड कापून घेतलेला आहे. आता मी याला फेविकॉलच्या साहाय्याने चिटकवून घेते. चिटकवल्यावर आपल्याला ह्याला 2 ते 5 मिनिट ठेवून द्यायचं आहे सुकेपर्यंत आणि त्यानंतर आपण याच्यावर मिरर वर्क करू. आता बेस सुकलेला आहे. आता आपण मिरर वर्क करू, मिरर चिटकून घेऊ. त्यासाठी मी वेगवेगळ्या शेपचे मिरर घेतलेले आहेत. हे तुम्हाला मिरर नॉवेल्टीमध्ये मिळून जातील, पण नॉवेल्टीमध्ये थोडे महाग असतात. तुम्ही जर मिशोवर घेतला तर हे 1500 ते 1800 मिरर आपल्याला 90 ते 100 रुपीजमध्ये मिळून जातात. खूप स्वस्त असतात फ्रेंड्स आणि त्यासोबत आपल्याला ग्लू पण मिळते.
तुम्ही मिशोवर सर्च करून बघा. असे आपल्याकडे मिरर असले की भरपूर आपल्याला वेगवेगळे क्राफ्ट्स किंवा सुंदर सुंदर वस्तू बनवण्यासाठी याची मदत होते. मिररवर छान दिसते. हे बघा, असे मी फेविकॉलच्या सहाय्याने राऊंडमध्ये चिटकवून घेते. हे बघा, मी पूर्ण गोल चिटकवलेले आहेत. आता मी यावर माझ्या पद्धतीची एक डिझाईन क्रिएट करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही कुठलीही डिझाईन क्रिएट करू शकता. फ्रेंड्स, थोडीशी मेहनत आहे, पण कष्टाशिवाय फळ मिळत नाही हे तुम्हालाही माहीत आहे. थोड्याशा मेहनतीमुळे आपल्याला जर एवढा स्वस्तात आणि सुंदर असा डेकोरेटिव्ह पीस मिळत असेल तर मेहनत करायला काही हरकत नाही. अशा प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून आपण छान असं सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो. हा आता कार्डबोर्डचा राऊंड माझ्या मिस्टरांनी आणला होता. त्यांच्या इथे मिळाला होता कुठेतरी त्यांना वाटेत. त्यांना माहीत आहे की अशा प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून मी काहीतरी त्यातून सुंदर बनवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी चिटकवून घेते आता मिरर सर्व. तुमच्याकडे जर असं राऊंड नसेल कार्डबोर्डचा तर तुम्ही एखादी प्लास्टिकची जुनी बॉटल घेऊ शकता. हे बघा, मी सुंदर असे पूर्ण आता राऊंडमध्ये चिटकवून घेतली आहे. एक डिझाईन क्रिएट केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करा. छान असे मी चिटकवून घ्या. आता या पुढचा प्रोसेस दाखवते मी तुम्हाला. त्यासाठी मी हे व्हाईट सिमेंट घेतलेलं आहे किंवा तुम्ही व्हाईट पुट्टी पण घेऊ शकता. हे व्हाईट सिमेंट मी दिवाळीच्या सीझनमध्ये आणलेलं, त्यामुळे बरेच क्राफ्ट मी बनवले आहेत त्यापासून. आणि हे राहिलेले असं पॅक करून ठेवते मी. आणि कुठचं नवीन क्राफ्ट बनवायचं असेल तेव्हा मी वापरते. ते काय फार महाग नसतं. 1 किलोचं पॅकेट 20-25 रुपयात मिळून जातं. आता यामध्ये मी 1 चमचा हे फेविकॉल घातले. फेविकॉल वापरल्यामुळे जरा सिमेंट घट्ट राहतं, मजबूतीसाठी वापरायचं असतं. त्यामध्ये आता थोडं थोडं मी पाणी घालते. आणि हे कसं जास्त पातळ बनवायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी घालायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढं पाणी घातलं, एवढं पातळ करायचं आहे, जास्त पातळ नाही पाहिजे. त्यामध्ये मी आता हा ग्रीन कलर टाकते. ॲक्रेलिक कलर आहे. 20 रुपयाने बॉटल भेटते ही नॉवेल्टीमध्ये. थोडंसं वापरायचं आहे आपल्याला, काही पूर्ण बॉटल वापरायची नाही आहे. तुम्हाला जर कलर वापरायचा नसेल तर तुम्ही व्हाईट पण प्लेनमध्ये बनवू शकता कलरशिवाय. हे माझ्या आता भिंतींचा कलर ग्रीन आहे, त्या कलरच्या थीमनुसार मी हा ग्रीन कलर वापरलेला आहे. अजून थोडंसं टाकते, लाईट दिसतंय. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे ढवळून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबात गोळे वगैरे राहता कामा नये. हे बघा, आता आपलं झालेलं आहे. छान असं मी व्यवस्थित स्मूथ असं करून घेतलेली आहे पेस्ट ही. आता आपल्याला ही पेस्ट ह्याच्यावर मिरर वर्कवर चिटकवून लावायची आहे. जिथे जिथे गॅप्स आहेत ते आपल्याला सर्व भरून काढायचे आहेत, ते गॅप्स सिमेंटने. थोडीशी मिरर चिटकवण्यासाठी मेहनत लागते, बाकी काय तशी जास्त मेहनत नाही आहे. पण त्यामुळे आपल्याला सुंदर असा हा फ्लॉवर वेस मिळून जातो. आणि आपण स्वतः बनविलेल्या वस्तूचं महत्त्व आणि आनंद काय वेगळाच असतो.
अशा प्रकारे हे पूर्ण मी असं पेस्ट लावून घेते. हे बघा फ्रेंड्स, मी पूर्ण आता ह्या राऊंडला लावून घेतलेलं आहे वेस्टला. आता हे जे एक्स्ट्रा दिसेल आपल्याला पेस्ट किंवा सिमेंट, हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं राहिलेलं सिमेंट मी खाली बेसला पण लावून घेतलं मजबूतीसाठी. आता ते पाणी लागलं तरी चालून जाईल. आता हे थोडंसं सुकलं आहे, एकदम पूर्ण सुकेपर्यंत थांबायचं नाही. थोडं असं आपल्याला सुकलेलं वाटलं की आपण असं पाणी घेऊन ओल्या कपड्याने पुसून काढायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे सिमेंट असेल ते निघून जाईल आणि आपलं मिरर पण क्लीन होतील. आणि मिररवर वगैरे लागलेलं असेल सिमेंट तर आपण हळूवारपणे नखाच्या साहाय्याने ते काढायचं. हे बघा झालेलं आहे. मी अजून व्यवस्थित पुसून घेते. तर फ्रेंड्स, फायनल लुक पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. हे बनवण्यासाठी मला जास्त खर्च आलेला नाही आहे, परंतु मेहनत जरूर लागली आहे. त्यामुळे व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि अनुजाज किचन आणि क्राफ्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट्सही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.